बातमीपत्राची सुरुवात जय महाराष्ट्राच्या एक्सक्लुझिव्ह बातमीने करतोय। उमर खालिद जो जेएनयू प्रकरणी चर्चेत आलेला आहे, त्याच्या विरुद्ध देशद्रोहाचा आरोप लागलेला आहे। हाच उमर खालिद नागपूरमध्ये 2015 साली आलेला होता। त्याच्यासोबत हेम मिश्रा हा देखील होता। उमर खालिद हेम मिश्राला भेटण्यासाठी नागपूरमध्ये आलेला होता। 2015 मध्ये हेम मिश्राला जामीन मिळाला होता। त्यावेळी उमर खालिद नागपूरला हेम मिश्रा याला भेटण्यासाठी आलेला होता। उमर खालिद आणि हेम मिश्रा सोबत कोर्ट या चित्रपटाचे कलाकार वीरा साथीदार हे देखील या फोटोमध्ये आपल्याला बघायला मिळतात। वीरा साथीदार या फोटोमध्ये उमर सोबत तसंच हेम मिश्रा सोबत बघायला मिळाल्याने खळबळ माजलेली आहे। हेम मिश्राला 2013 मध्ये महाराष्ट्र पोलिसांनी नक्षल समर्थक असल्याच्या आरोपावरून अटक केलेली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षल समर्थक प्रोफेसर साईबाबा यांचं एक पत्र घेऊन हेम मिश्रा जहाल नक्षली आणि गडचिरोलीची एरिया कमांडर नर्मदा अक्काला देण्यासाठी गडचिरोलीला आलेला होता। प्रोफेसर साईबाबा सध्या नागपूर जेलमध्ये आहे। हेम मिश्रा हा देखील जेएनयूचा एक विद्यार्थी आहे। हा फोटो आपण बघतोय जो जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे। हेम मिश्रा मध्ये उभा असल्याचा आपल्याला बघायला मिळतोय, तर निळ्या रंगाचा चेक्सचा शर्ट घातलेला उमर खालिद आहे आणि त्यांचे फोटो काढताना आपल्याला वीरा साथीदार बघायला मिळतात। उमर खालिद हा जेएनयू मध्ये परत आलेला आहे आणि त्याच्या परत येण्याने असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत। प्रश्न कोणते आहेत आपण बघूया। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेएनयूचं प्रशासन उमर खालिदला वाचवतंय का? जर उमर देशद्रोही नाही तर मग तो पोलिसांना आतापर्यंत शरण का आलेला नाहीये किंवा येत का नाहीये? देशद्रोही जर उमर नसेल तर मग तो लपून का बसला होता? पोलिसांना जेएनयू कॅम्पसमध्ये प्रवेश करू न देणं ही अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे का? असे प्रश्न या घटनांकडे बघितल्यानंतर निर्माण झालेले आहेत। जय महाराष्ट्राचे हे सवाल आहेत ज्यांची उत्तरं मिळणं अपेक्षित आहे। थेट मयांक भागवत यांच्याकडे जाऊया। मयांक, उमर खालिद आणि त्याच्या बाबतचे हे सगळे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत, जटिल आहेत। नागपूरला आलेला होता उमर खालिद, हेम मिश्रा सोबत आलेला होता। वीरा साथीदार देखील आपल्याला या फोटोमध्ये बघायला मिळतात। नक्की काय झालेलं होतं? वीरा साथीदार यांची भेट घेण्यामागे हेम मिश्रा आणि उमर खालिद यांचा हेतू काय होता? श्रीरंग, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमर खालिदचं हे नागपूर कनेक्शन आपण उघड करतोय। उमर खालिद जेव्हा नागपूरमध्ये आला होता तेव्हा नागपूरमध्ये 2015 साली उमर खालिद हेम मिश्रा याला भेटला होता। हेम मिश्राला 2013 साली महाराष्ट्र पोलिसांनी गडचिरोलीतल्या अहेरी भागातून अटक केली होती। हेम मिश्रा हा प्रोफेसर साईबाबांचं एक पत्र घेऊन नर्मदा अक्का जी जहाल नक्षलवादी आहे, जी सध्या गडचिरोलीच्या जंगलात भागात राहते आणि गडचिरोली मधली जी आहे ती नक्षल ऍक्टिव्हिटी सांभाळते, तिला भेटण्यासाठी जात होता असा आरोप हेम मिश्रावरती आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोफेसर साईबाबा जे जेएनयूचे आहेत, दिल्ली युनिव्हर्सिटीशी अटॅच होते, प्रोफेसर साईबाबा सुद्धा आता नागपूरच्या जेलमध्ये आहेत आणि हे कनेक्शन नक्की काय आहे हाच सगळ्यात मोठा खुलासा या ठिकाणी आपण करतोय। कारण जेएनयू मध्ये काही मुलं ही नक्षलवादी चळवळीशी संबंधित आहेत, नक्षलवादी चळवळीशी समर्थक आहेत, अशा प्रकारची माहिती आपण काही दिवसांपूर्वीच दाखवली होती। नागपूरचे आयजी रवींद्र कदम यांनी सुद्धा या वृत्ताला दुजोरा दिला होता की प्रोफेसर साईबाबांच्यामुळे काही जेएनयू मधली विद्यार्थी हे नक्षल चळवळीमध्ये गेलेले आहेत आणि हे दोघं हेम मिश्रा जे आहे, हेम मिश्राला कुठेतरी नक्षल समर्थक म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी त्याला अटक केली होती। त्यामुळे उमर खालिद आणि हेम मिश्राचं काय कनेक्शन आहे, त्याचसोबत वीरा साथीदार जे कोर्ट सिनेमाचे एक कलाकार आहेत त्यांचे या दोघांशी काय संबंध आहे, हा सगळ्यात मोठा जो आहे तो कनेक्शन आहे। कारण वीरा साथीदार त्या फोटोमध्ये उमर खालिद आणि हेम मिश्राचे फोटो काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। याचाच अर्थ थोडं थांबवतोय आपल्यासोबत स्वतः वीरा साथीदार आहेत, आपण त्यांना प्रश्न विचारूया। वीराजी, आपण फोटो बघतोय जो तुम्ही काढताना फोटो बघायला मिळतोय, ज्यामध्ये उमर खालिद आणि हेम मिश्रा हे दोघंही जण आपल्याला या फोटोत बघायला मिळतात। तुम्ही या दोघांना वैयक्तिकरित्या ओळखता? हे जेएनयूचे पीएचडी होल्डर मुलं आहेत। हॅलो, हे जेएनयूचे पीएचडी होल्डर मुलं आहेत आणि माझ्यासोबत अनेक लोक संपर्कामध्ये असतात। शेकडो लोक माझ्यासोबत फोटो काढतात, मी काढतो, अपलोड करतात। आणि हा जो तुम्ही आता फोटो दाखवताय हा आजच का मला आलाय, कारण की हा फोटो बहुतेक तुम्ही फेसबुकवरून डाउनलोड केलेला असावा। माझा प्रश्न हा आहे की हा कित्येक महिन्यापासून फेसबुकवर डाउनलोड असताना आजच हा प्रश्न का उपस्थित होतोय? मला माहिती आहे काही लोकांचे षडयंत्र आहे की रोहित वेमुलाच्या प्रकरणावर जो गदारोळ उठलेला आहे त्या प्रकरणावरून लक्ष केंद्रित करण्याकरता मग कन्हैयाकुमारला अटक होते, मग वीरा साथीदारांचा फोटो उमर खालिद सोबत प्रकाशित होतोय। प्रश्न हा नाही की हा फोटो
का आलाय, फोटो हा आहे की हा आजच का आलाय. माझा प्रश्न आहे सगळ्या मीडियाच्या लोकांना की ज्या लोकांनी हे षडयंत्र रचलेलं आहे की रोहित वेमुलाच्या प्रश्नावरून लोकांचं लक्ष विचलित करून कन्हैयाकुमार सारख्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्याचं प्रकरण, मग त्याच्यावरती देशात वेगळं वातावरण तयार व्हावं. वीरफतीदारांचा फोटो उमर खालिद, हेम मिश्रा सारख्यांसोबतचा असणं, मग तो दाखवणं, मग त्याच्यावरून लोकांचं लक्ष विचलित होणं, मग पुन्हा वेगळ्या गदारोळ तयार होणं, हे या षडयंत्राला मीडियाने एवढं प्रसिद्धी न देता रोहित वेमुलाच्या प्रश्नावरती काय न्यायपूर्ण आपल्याला करता येईल याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर ते जास्त बरं होईल. मला हे माहित नाही की उमर खालिदने काय केलेलं आहे जेएनयूमध्ये, मी काय जेएनयूमध्ये समर्थक असल्याच्या आरोपावरनं अटक झालेली होती. माहिती पडलं असेल जेएनयूमध्ये प्रकरण काय घडलेलं आहे. उमर खालिद हा नागपूरला आला होता तेव्हा त्याची माझी भेट झाली. माझ्या केसेस कोर्टामध्ये सुरू असतात, मी सुद्धा कोर्टामध्ये गेलो होतो. हा नागपूरच्या कोर्टात आमची भेट झालेली असताना हा फोटो आहे माझावाला, तो मी नाकारत नाही. परंतु अशा पद्धतीने त्याला प्रेझेंट करणं मीडियामध्ये की काय कनेक्शन आहे, म्हणजे वीरा साथीदार मोठा देशद्रोही. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांना देशकोड्या म्हटलेलं होतं, भगतसिंगांना आतंकवादी म्हटलेलं होतं. आज दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, जस्टिस पी.बी. सावंत, जस्टिस बी.जी. कोळके पाटील, आमिर खान, वीरा साथीदार, डॉक्टर ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे सगळे देशद्रोही ठरलेले आहेत. फक्त नाथुराम गोडसे सारखे लोक देशभक्त आहेत या देशामध्ये. हा खरा प्रश्न आहे. नाही विराजी, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा प्रश्न, फोटो जो आलेला आहे त्यामध्ये हेम मिश्रा दिसतोय. हेम मिश्रा याला पोलिसांनी अटक केलेली होती. नक्षल चळवळीशी तो कुठे ना कुठेतरी सहानुभूती दाखवतो या आरोपाखाली. तसंच उमर खालिद हा चर्चेमध्ये आलेला आहे, तो देशद्रोहाच्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. देशाच्या विरोधात घोषणा दिल्याबद्दल तो जो आहे तो चर्चेमध्ये आलेला आहे. या हे दोन लोक फोटोमध्ये असल्यामुळे हा फोटो चर्चेत आलेला आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला 1000 लोकांची लिस्ट देऊ शकते ज्या लोकांना नक्षलवादी आणि आतंकवादी ठरवलेलं होतं. कित्येक वर्ष त्यांना जेलमध्ये चढवलं आणि कोर्टाने त्यांना दोषमुक्त केलेलं आहे. जर ते आदिवासींच्या, दलितांच्या आणि मुसलमानांच्या पाठीशी उभे राहत असतील, जर ते शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांच्या विरोधात बोलत असतील, जर ते विद्यार्थ्यांवर होणाऱ्या दहशतीच्या विरोधात बोलत असतील, तर या देशातला प्रत्येक नागरिक हा देशद्रोही आहे, आतंकवादी आहे. आणि केवळ हे मिश्राच नाही, तुम्ही जर पोलिसांमध्ये जर पाहाल तर माझ्यावर सुद्धा तुम्हाला देशद्रोहाचे गुन्हे सापडतील. पण विराजी, देशाच्या विरोधात घोषणा देणं हे बरोबर आहे का, योग्य आहे का? तुम्ही तो व्हिडिओ, जो व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्ही पाहिला असावा अशी माझी अपेक्षा आहे. त्या व्हिडिओमध्ये जे लोक पाकिस्तान जिंदाबाद आणि भारत मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत तेच लोक नंतर एबीपीच्या मोर्चात दिसत आहेत. त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. हा प्रश्न आहे खरं तर. याची जास्त चौकशी व्हायला पाहिजे की ते लोक कोण आहेत, त्यांना अटक झाली का आजपर्यंत. विराजी, माझा सहकारी आहे मयांक भागवत, त्याला देखील तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. विराजी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2013 मध्ये हेम मिश्राला अटक करण्यात आली होती. 2015 मध्ये जामीन मिळाला आणि आमच्या माहितीप्रमाणे ज्या वेळेला हेम मिश्राला जामीन मिळाला होता त्यावेळी उमर खालिद हेम मिश्राला भेटण्यासाठी आला होता. त्याच वेळेला तुमची उमर खालिदची भेट झाली तुम्ही असं म्हणताय. मात्र हेम मिश्राला तुम्ही केव्हापासून ओळखता, कसे ओळखता आणि उमरला कसे ओळखता? हेम मिश्राला मी त्या दिवशी पहिल्यांदाच पाहिलंय कोर्टामध्ये आणि उमरशी मला वाटतं मी पहिल्यांदाच पाहिलं असेल त्याला. नाही, तुम्ही त्या फोटोमध्ये असं वाटतंय की तुम्ही त्या दोघांनाही ओळखता, कारण तुम्ही त्यांचे जे आहे ते फोटो काढतायत त्याचसोबत ते सुद्धा जे आहे ते तुम्हाला ओळखतात असं वाटतंय. हेम मिश्राला पोलिसांनी अडकवलं एका खोट्या केसमध्ये आणि त्याच्याबद्दलची माझी जी काही सहानुभूती होती ती सहानुभूती दिसते त्याच्यातून. तुम्ही हेम मिश्राला ओळखत होता, म्हणजे तुम्ही हेम मिश्राला ओळखत होता आधीपासूनच? नाही, त्या दिवशीच माझी पहिली ओळख झाली त्या दिवशी. आणि मग उमर खालिदची तुमची जी ओळख त्याच दिवशी झाली का उमरला पण तुम्ही माहिती होता? कारण तुम्ही असं म्हणालात की बरेचसे विद्यार्थी आहेत तुम्हाला ओळखतात. माझी त्या दिवशी भेट झाली असेल, पहिली भेट. मला आठवत नाही की त्याच्यात मी कधी भेटलो असेल, कारण मी जेएनयू मध्ये जायचो. माझा व्यवसाय होता पुस्तक प्रकाशनाचा, पुस्तकाच्या वितरणाचा. त्यावेळेस मी जेएनयू मध्ये जात होतो. अनेक विद्यार्थी, अनेक प्राध्यापक, अनेक विचारवंतांचे माझ्या भेटीगाठी व्हायच्यात, अनेक पत्रकारांच्या माझ्या भेटीगाठी व्हायच्यात. पण मला कधी आठवत नाही की मी त्याच्या आधी भेटलेलो आहे. पण विराजी, प्रोफेसर साईबाबांचं एक पत्र घेऊन हेम मिश्रा निघाला होता नर्मदा अक्काला भेटायला, अशा प्रकारचा पोलिसांचा आरोप आहे. आणि पोलिसांचा असाही आरोप आहे की कुठेतरी जेएनयू मधले काही विद्यार्थी नक्षली चळवळीशी संपर्कात आहेत किंवा नक्षली चळवळीतला सहानुभूती दर्शवतात. पोलिसांचे आरोप काही असतील, पोलिसांचे आरोप ते उद्या तुम्हाला सुद्धा देशद्रोही ठरवेल, ते सोडून द्या. हेम मिश्राला अटक केलेली आहे बल्लारच्या रेल्वे स्टेशनवरून. त्याला उचलून तिथे अहेरीमध्ये दाखवलेलं. तुम्हाला एक प्रकरण मी सांगतो. नागपूर हायकोर्टाचं मारुती कुर्वटकरला आता सप्टेंबर महिन्यामध्ये मारुती कुर्वटकर नावाच्या एका पोरावरती
गुन्हे लावले, तो नक्षलवादी असल्याचे, तो देशद्रोही असल्याचे, त्याला 4 केसेसमधून बरी झालाय, 3 केसेस त्याला जामीन मिळाला आहे. जेव्हा त्याला पुन्हा तो बाहेर पडला जेलच्या बाहेर, तेव्हा मीडियाचे लोक तिथे होते, त्याचे वकील तिथे होते, खूप सारे लोक. आणि पण विराजी या घटनेनंतर तुमची उमरची कधी भेट झाली का पुन्हा एकदा? तुमची आणि उमरची पुन्हा एकदा भेट झाली का कधी? अटक केली आणि त्याला गडचिरोलीत अटक केल्याचं दाखवलं आणि हायकोर्टाने त्यांना झापलं आणि त्यांनी माफीनामा लिहून दिला एसपीने की आमची चूक झाली म्हणून. उमरची तुमची परत एकदा कधी भेट झाली का 2015 नंतर, किंवा हे मिश्राची भेट झाली का? नाही. विराजी आपल्यासोबत होते, तो प्रश्नच येत नाही. श्रीरंग आपल्यासोबत विरा साथीदार स्वतः होते. विरा साथीदार यांनी फोटो काढल्यामुळे किंवा ते फोटोमध्ये असल्या कारणामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे, कारण कोर्ट चित्रपटाचे कलाकार आहेत विरा साथीदार आणि हेच नागपूरचं कनेक्शन आहे. प्रोफेसर साईबाबा, हे मिश्रा आणि उमर खालिद हे तिघं आता एकमेकांना ओळखतात का? कारण प्रोफेसर साईबाबा सुद्धा दिल्लीमध्ये कार्यरत होते, JNU मध्ये सुद्धा काही काळ त्यांनी घालवलेला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी आता एक वेगळं वळण घेतलेलं आहे आणि एक नागपूर कनेक्शन, एक उमर खालिदचा नवीन अँगल जो आहे तो उघडकीस आलाय. आपण विरा साथीदार यांना धन्यवाद देऊया. मयंक, तुझ्याकडे येतोय. डाव्या चळवळीशी संबंध असणं आणि JNU मधलं कॅम्पसमधलं जे वातावरण आहे ते आतापर्यंत खरं तर केंद्रस्थानी होतं. देशाविरोधातल्या घोषणा यानंतर आलेल्या होत्या. सातत्यानं भाजप सरकार किंवा अभाविप सारखी संघटना हे आरोप करत होते की JNU कॅम्पसमध्ये डाव्या विचारसरणीची अनेक मंडळी आहेत. हे कनेक्शन कुठे ना कुठेतरी त्याला जोडणारं आहे. निश्चितच श्रीरंग, कुठेतरी हे कनेक्शन त्याला जोडणारं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण काही दिवसांपूर्वीच आपण एक बातमी चालवली होती की कशा प्रकारे प्रोफेसर साईबाबा यांच्या चौकशीमध्ये हे उघड झालं होतं की JNU मधल्या काही संघटना आणि JNU मधले काही विद्यार्थी कशा प्रकारे नक्षली चळवळीला समर्थन करतायत. एवढंच नाही तर IG रवींद्र कदम जे नक्षलचे IG होते त्यांनी चौकशीमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. साईबाबांनी म्हटलं होतं की कुठेतरी 4 ते 5 विद्यार्थी JNU मधले हे नक्षल चळवळीमध्ये आता सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यामुळे आपण पाहिलं तर उमर खालिद हा JNUचा विद्यार्थी आहे, हे मिश्रा हा JNUचा विद्यार्थी आहे, प्रोफेसर साईबाबा त्या ठिकाणी होते. त्यामुळे कुठेतरी डाव्या विचारसरणीचं प्राबल्य आहे किंवा कुठेतरी एक पगडा आहे JNUच्या विद्यार्थ्यांवरती, ही गोष्ट एका बाजूला राहिली. मात्र यांचं नक्षलवाद्यांसोबतचं जे कनेक्शन आहे ते कुठेतरी आता एक नवीन समोर येतं. याचा अर्थ असा नाही की उमर खालिद याचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन आहे. मात्र या फोटोमुळे कुठेतरी असा प्रश्न पडतो की उमर खालिद आणि हे मिश्रा या दोघांचा काही संबंध आहे का, किंवा उमर खालिद आणि प्रोफेसर साईबाबा यांचा काही संबंध आहे का?